सांगोल्याच्या राजकारणातून यावेळची सर्वात मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येते आहे। सांगोला विकास आघाडीने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी कंबर कसली असून संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष आता जवळा गटाकडे लागलं आहे। आमदार बाबासाहेब देशमुख आणि माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांची ही जोडगोळी आता विरोधकांना पाणी पाजायला सज्ज झाली आहे। जवळा जिल्हा परिषद गटातून दीपक साळुंखे पाटील यांचे चिरंजीव यशराज साळुंखे पाटील यांनी निवडणुकीच्या रिंगणात शड्डू ठोकलाय। जवळा हा साळुंखे पाटलांचा बालेकिल्ला, पण या बालेकिल्ल्यात सुरुंग लावण्यासाठी माजी आमदार शहाजी पाटील यांनी ही मोठी फिल्डिंग लावली आहे। शहाजी पाटलांनी तगडं आवाहन उभं केलं खरं, पण यंग ब्लड यशराज साळुंखे यांचा आत्मविश्वास मात्र 7व्या आसमानावर आहे। यशराज साळुंखे यांनी विरोधकांना थेट चॅलेंज दिलंय की जनतेचा विश्वास आमच्या पाठीशी आहे, त्यामुळे समोर कोण आहे याला आम्हाला फरक पडत नाही। त्यामुळे जवळा जिल्हा परिषद गटात शहाजी पाटलांची रणनीती यशस्वी होणार का? साळुंखे आणि देशमुख या जोडगोळीचा करिश्मा चालणार? सांगोल्याच्या या संग्राममध्ये बाजी कोण मारणार याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत। सांगोल्याच्या या हाय व्होल्टेज निवडणुकीचे प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू। पाहत रहा शिवशाही न्यूज। हे बघा, आपल्याला माहिती असेल की 3 दिवसापूर्वी माझी सांगोला विकास आघाडीमधून जवळा जिल्हा परिषद गटामध्ये उमेदवारी जाहीर झाली आणि हे उमेदवारीचा अर्ज भरत असताना आपल्या तालुक्याचे तरुण आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे देखील तिथं उपस्थित होते। तर मी या जवळा जिल्हा परिषद गटामधील सर्वच नागरिकांसाठी एक विकासाचा मुद्दा, जवळा गट कसा विकासात्मक होईल या दृष्टिकोनातने एक पाऊल टाकून या गटामध्ये सामोरं जात आहे। कॅम्पेनिंग 2-3 दिवसाचं पूर्ण झालं आहे, आणखी पुढे तुम्ही मतदारांसमोर जात आहे, कसा प्रतिसाद मिळतो आपल्या गटातून? हे बघा, ह्या गटामध्ये जवळपास 14 गावं आहेत, जवळ्यापासून ते संगेवाडीपर्यंत। तर ह्या प्रत्येक गावामध्ये आत्तापर्यंत मी 1 ते 2 वेळा जाऊन आलेलो आहे, 2 ते 3 वेळा। तर ह्या प्रत्येक गावामध्ये चांगला उत्साह आहे, चांगल्या लोकांचा प्रतिसाद मला मिळत आहे। त्यामुळं अनेक म्हणजे ऊर्जा या लोकांमधून मला मिळत आहे। राजकारण तुमच्यासाठी नवीन नाही, तुमच्या आबांपासून सगळे बरेचसे जण राजकारणात आहेत। जिल्हा परिषदमध्ये देखील प्रतिनिधित्व तुमच्या घरातून झालेलं आहे। काय म्हणजे मागे झालेल्या कोणत्या कामाच्या आधारे तुम्ही मतदारांना अपील करताय? नाही, मला वाटतं आत्या आदरणीय जयमालाताई या गटातून सदस्य होत्या। त्यांनी जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद देखील भूषवलं होतं। तर ह्या भागामध्ये त्यांनी अनेक कामं केली, महिलांसाठी केली, तरुणांसाठी केली, काही पाण्याच्या समस्या असतील, रस्त्याच्या समस्या असतील, ह्या अनेक कामं त्यांनी केली। तर ज्या काही त्यांच्या कामाचा जो अनुभव आहे तो देखील माझ्या पाठीशी आहे। तो अनुभव पुढं घेऊन मी माझ्या दृष्टिकोनातनं जे अजून काही नव्या पद्धतीने करता येईल ह्या दृष्टिकोन घेऊन मी लोकांपुढे जात आहे। तुमच्यासमोर जी उमेदवार आहेत ते आता मागेल त्याला रस्ता, मागेल त्याला पाणी, अशा पद्धतीचं कॅम्पेनिंग करतायत, काय सांगाल या संदर्भात? ही निवडणूक आहे आणि प्रत्येकजण आपण निवडणुकीमध्ये निवडून येण्यासाठी उतरतो। तर त्या दृष्टिकोनातने हा त्यांचा प्रयत्न आहे। तुम्ही निवडणुकीला सामोरं जात आहे, पण मतदारांना कोणत्या अशा मुद्द्यांवर तुम्ही अपील करताय की पुढे तुम्ही जिल्हा परिषदच्या माध्यमातून कोणती कामं करणार किंवा कोणते मुद्दे घेऊन जात आहे? हे बघा, मला सगळ्यात महत्त्वाचे 3 मुद्दे वाटतात। एक, आपल्या तरुणांसाठी रोजगारासंदर्भात, तर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जे काही तरुणांसाठी रोजगार, म्हणजे जसं की शेतीपासून काही व्यवसाय आपण उपलब्ध करू शकतो, कुक्कुटपालन असेल, शेळीपालन असेल, दुग्ध व्यवसाय असेल, ह्या पद्धतीतून ह्या माध्यमातून तरुणांना एक कशा पद्धतीची संधी उपलब्ध करून देता येईल हे एक पहिला माझा मुद्दा आहे। त्यानंतर महिला सक्षमीकरण, महिलांसाठी बचत गटासंदर्भातून जी माहिती, महिलांच्यासाठी बचत गटाचे भवन उभे करून घरातूनच महिलांना कसा रोजगार उपलब्ध होईल हे देखील एक मला आपल्या या जवळा जिल्हा परिषद गटामध्ये करायचं आहे। त्याचबरोबर आपल्या या गटामध्ये चांगल्या पद्धतीची आरोग्यसेवा, म्हणजे मोठे गाव आहेत तिथं दवाखाने आहेत, पण जे लहान वाड्या वस्त्या आहेत तिथं देखील अत्याधुनिक आरोग्य केंद्र उभा करायचे आहेत। ह्या दृष्टिकोनातून मला एक काम करायचं आहे। हे 3 मुद्द्यावरती मी जास्त भर देऊन आपल्या जनतेसमोर जात आहे।
आत्ता सध्या माजी आमदार दीपक आबा आणि विद्यमान आमदार जे आहेत बाबासाहेब देशमुख हे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, तुमच्या कॅम्पेनिंगमध्ये सहभाग घेत आहेत. या दोघांची ताकद कितपत फरक पडेल असं वाटतं? मला वाटतं ह्या माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील आणि आपल्या तालुक्याचे आमदार विद्यमान आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांची या दोघांची मिळून मोठी ताकद या गटामध्ये आहे. तर या दोघांचा मला निश्चित मोठ्या प्रमाणात फायदा होईल. शेवटी काय आवाहन कराल मतदारांना? मी मतदारांना एवढंच आवाहन करेल की मी आत्ता राजकारणामध्ये पहिल्यांदा आलो. मला पहिली संधी आपण सर्वांनी मिळून द्यावी. मी येथील मायबाप जनतेचे, मायमाऊलींचे, तरुण सहकाऱ्यांचे आणि महिला भगिनींची चांगल्या पद्धतीने सेवा करेल. एक संधी आपण एवढी मला द्यावी. जर मी या संधीचं सोनं केलं तरच मला पुढील काळामध्ये आपण म्हणजे काम करण्याची संधी द्यावी या न द्यावी या पुढचा विचार आपण करावा. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.